श्रोते हो, आता आपल्या समोर कीर्तनाचा उत्तरंग घेऊन येत आहे हप हप शिवानी सुहास वजे. ती पदव्युत्तर शिक्षण घेत आहे आणि कीर्तन विद्यालय फोंडा गोवा येथे आमचे गुरुवर्य श्री सुहास बुवा वझे यांच्याकडे बरीच वर्ष ती कीर्तनाचे धडे घेत आहे. तर आता आपण तिच्या मधुर वाणीने कीर्तनाचा आनंद घेऊया. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून तिचे स्वागत करू. कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे सर्वांनी मिळून थोडा वेळ भजन करूया. त्याकरता सर्वांनी ताठ बसावे, डोळे मिटावे, हाताने जोराने टाळी वाजवून मोठ्याने माझ्याबरोबर भजन म्हणा. हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. पुंडलीकवंदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पार्वती पते हर हर महादेव. मंगलमूर्ती मोरया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सियावर रामचंद्र की जय. देवर्षि नारद स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. तुळजा भवानी माता की जय. भारत माता की जय. प्रत्येकाचे गुणकर्म, आचरण, आवड निवड ही वेगवेगळी असते असे आपल्या अनुभवाला येते. लंकेचा राजा रावण हा राक्षसी वृत्तीचा होता. विभीषण सात्विक स्वभावाचा सज्जन होता आणि कुंभकर्ण हा झोपाळू होता. श्रोते हो, खरं म्हणजे हे तिघेही सख्खे भाऊ, सख्खी भावंड. पण भावाभावामध्ये सुद्धा किती भिन्नता पहा. एक रावण महान पराक्रमी विद्वान होता, पण त्याचबरोबर अहंकारानं पिडलेला, सत्तेने उद्मत्त झालेला. दुसरा विभीषण अतिशय सात्विक स्वभावाचा सज्जन होता, देवावर त्याची निष्ठा होती. आणि तिसरा कुंभकर्ण हा झोपाळू होता. त्यानं सुद्धा तपश्चर्याकडून देवाकडून हे वरदान मिळविले होते. पण या तिघाही भावंडामध्ये एक वाक्यता नव्हती. रावणाचे विचार कुणालाही पटले नाही. तिघांमध्येही एकमत नव्हते. आज सुद्धा अपवाद वगळल्यास समाजामध्ये आपल्याला असेच चित्र दिसून येते. भावाभावात एकी नाही, बहिणी बहिणीत पटत नाही, घराघरामध्ये वाद भांडणे चालू असतात. कारण संसारात दुःख हे यामुळेच भरलेलं आहे. जो तो म्हणतो मीच शहाणा, मलाच सगळं कळतं. आमच्या गोव्याकडे कोकणीत आम्ही म्हणतो
हांवूच शाणो, तू कोण रे म्हाका सांगपी. जो तो म्हणतो मी शहाणा, मला सगळं काही कळतं, या भ्रमात आज कितीतरी माणसे जगत आहेत. श्रोते हो, जर असेच आपण वागू लागलो तर आपल्या कुटुंबाची त्यामध्ये हानी आहे. आज कितीतरी मुलं आपण बघतो, आई बाप असून देखील त्यांची काळजी नीट घेत नाहीत. उलट प्रॉपर्टी, इस्टेट, धन, संपत्ती, ऐश्वर याकरता अनेक मुले आज कोर्ट कचेऱ्या करतात, केसेस, भांडणे करतात. ही आजची एकंदरीत परिस्थिती समाजामध्ये आहे. अपवाद सोडा, कितीतरी चांगलीही कुटुंबे आहेत, पण यांचं प्रमाण जास्ती आहे. म्हणून सर्वांना चांगले विचार मिळतील याकरता एकमेव माध्यम म्हणजे कीर्तन आहे. म्हणून सावध होऊया. आपल्या कुटुंबातली एकता, आई वडिलांमधील, भावाभावांमधील, बहिणी बहिणीमधील, काका काकू, आजी आजोबा, सगळ्या सोयऱ्यांमधील एकी, नात्यागोत्यांमधील, मित्रपरिवार असतील, सर्व समाजामध्ये, गावामध्ये असतील, एकता जपूया. कारण एकीचं बळ हे खूप मोठं आहे. मानवता, माणुसकी टिकवूया, नाहीतर आपली ही परिस्थिती कधी रावणासारखी होईल, आमचं आम्हालाही कळणार नाही. असो तर असा हा पराक्रमी रावण वेदांवर भाष्य करणारा होता. रावणाला 4 वेद आणि 6 उपनिषदे यांचे ज्ञान होते. 3 वेळा तो संध्या करायचा. आपल्याला अजूनही विशेष बळ, शक्ती, सामर्थ्य मिळावे या हेतूने रावण ब्रह्मदेवाच्या प्राप्तीकरता, तपश्चर्या करण्याकरता ध्यानस्थ बसला आणि अखंड ब्रह्मदेवाचे नाम त्याच्या मुखाने सुरू झाले. अशी दारुण पाहुनी तपश्चर्या हो, अशी दारुण पाहुनी तपश्चर्या, अशी दारुण हो, अशी दारुण प्रगट झाला विधी वरद असुरवनिया, प्रगट झाला विधी वरद असुरवनिया. म्हणे रावणात काय इच्छितो सी, म्हणे ब्रह्मदेव प्रसन्न झाले, म्हणाले रावणा काय पाहिजे तो वर माग. रावण म्हणतो मला अमरत्व पाहिजे. ब्रह्मदेव म्हणतात ते देणं काही शक्य नाही, दुसरा कोणताही वर माग. त्यावेळी रावण म्हणतो मला देवाकडून मरण नको. ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले. वराने उद्मत्त झालेला हा रावण कैकसी आणि विश्रवा ऋषींचा मुलगा होता. वर मिळाल्यामुळे सर्व देवांना यांनी जिंकले, सर्व देवांना यांनी बंदिवासात ठेवले आणि त्यांची अवस्था सांगकाम्या घरगड्यासारखी करून टाकली. संत एकनाथ महाराजांनी त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. इंद्रवारी चंद्र छत्रधरी, यम पाणी वाहे घरी, वायू सर्वदा पूजे वोसटी, विधी तेथे करी दळण कांडा, नवग्रहांची पीडा गाठी, ते रावणे घातले बांधवटी. इंद्रवारी, इंद्र वारा घालतो, चंद्र छत्र धरतो
वायू साऱ्या लंकेची साफसफाई करतो, स्वच्छता करतो, अग्नी जेवण करतो. नवग्रहांच्या तर या रावणाने पायऱ्याच घडवून घेतल्या होत्या. इतका पराक्रमी हा रावण होता. सर्वांना याने आपल्या सेवेमध्ये ठेवले आणि अशा प्रकारे दिने दिने रावणाच्या लंकेची कीर्ती सर्वत्र पसरू लागली. सैन्यांचे बळ पराक्रम वाढू लागले. इतर राजे घाबरूनच रावणाला शरण येऊ लागले आणि दिने दिने लंकेची कीर्ती सर्व विश्वामध्ये पसरू लागली. कशी होती हो रावणाची लंका नगरी? रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही रम्य ही स्वर्गाहून लंका, जिच्या कीर्तीच्या सागर लहरी, जिच्या कीर्तीच्या सागर लहरी, जिच्या कीर्तीच्या. कशी होती रावणाची लंका नगरी? त्रिकुट पर्वतावरही वसलेली नगरी होती. विश्वकर्म्याने ती 100 योजने लांब व 30 योजने रुंद अशी विस्तृत रचली होती. भव्यसे प्रांगण पटांगण मध्यभागी होते. चारी बाजूला उंच अशी गोपुरे, महाल, राजवाडे, घरे याने सारी नगरी भरून गेली होती. जलाशय होते. अशी सुंदर अशी ही रावणाची नगरी, जिच्या कीर्तीच्या सागर लहरी, जिच्या कीर्तीच्या सागर लहरी. सागर लहरी वाजविती डंका, वाजविती डंका. रम्य ही स्वर्गाहून लंका, स्वर्गाहून लंका, स्वर्गाहून लंका. अशा सुंदर अशा सुवर्णाच्या लंका नगरीमध्ये रावण राहत होता. खरं म्हणजे आपण म्हणतो रावणाची लंका नगरी, पण श्रोते हो, ही लंका नगरी रावणाची नव्हती. मग कोणाची होती? कुबेराची होती. रावणाने ती त्याच्याकडून युद्ध करून मिळवली होती. पुष्पक विमान जे रावणापाशी होते तेही रावणाचे नव्हते, कुबेराचे होते. रावणाने ते मिळवले होते. असो, सुंदर अशा या नगरीमध्ये रावण राहायचा. रावण मोठा मातृभक्त होता आणि एके दिवशी आपल्या आईच्या दर्शनाकरता गेला असता त्यानं पाहिलं की त्याची आई कैकसी मृत्तिकेचे म्हणजेच मातीचे लिंग स्थापून त्याची पूजा करीत होती. ते सर्व रावणाने बघितले आणि विचारले, आई, मी सार्वभौम राजा आहे. सर्व देव माझ्या आज्ञेत आहेत, माझ्या बंदीत आहेत. सर्व ऐश्वर्य सर्व काही माझ्याजवळ आहे, तरी सुद्धा तू हे कोणासाठी करतेस, कशासाठी करतेस? तुला यातून काय बरं मिळणार? त्यावर रावणाची आई म्हणते, अरे रावणा मुला, तुला अखंड राज्य सुख समाधान मिळावे, शिवकृपा तुझ्यावर व्हावी, याकरता मी पूजा करीत आहे. रावण म्हणतो, अगं एवढंच आहे ना, मग हे मृत्तिकेचे लिंग स्थापून कशाला पूजा करतेस?
मी कैलासासह प्रत्यक्ष शंकरांनाच घेऊन येतो, मग तर झाले ना. रावण असं म्हणाला. आई त्यावर काहीतरी प्रत्युत्तर देणार त्याची वाटही बघितली नाही. रावण कैलासाच्या दिशेने निघून गेला. ऐसे बोलुनी कैकसीसी ऐसे बोलुनी कैकसीसी मोजाई कैलासी. ऐसे बोलुनी कैकसीसी मोजाई कैलासी. पाहे रावण परिवारासह, पाहे रावण परिवारासह, पाहे रावण परिवारासह, पाहे रावण परिवारासह, पाहे रावण परिवारासह. शिव बसले ध्यानासी ओ रामा साधोजी राजा राम कहो. रावण निघाला. कैलासापर्यंत येऊन पोहोचला देखील. कैलास पर्वताला वंदन केले आणि रावणाने आपल्या 20 बाहुभुजांनी कैलास पर्वत उचलायला सुरुवात केली. त्याबरोबर पर्वत थरथर थरथर हलू लागला. शिवध्यानाचा भंग झाला. पार्वती माता म्हणते, प्रभो बहुतेक कैलासावर कोणीतरी आक्रमण केले असावे. सारे शिवगण घाबरून गेले. सर्वांची विनंती भगवान शंकरांनी ऐकली आणि आपला एक पाय कैलास पर्वतावर दाबला. त्याबरोबर रावणाची बोटे पर्वताखाली अडकली, चिरडली. तो मोठमोठ्याने ओरडू लागला, विव्हळू लागला, शंभो शंभो म्हणू लागला. भगवान शंकरांना आळवू लागला. माझे रक्षण करा, माझे रक्षण करा असे म्हणू लागला. श्रोते हो, रावणाची बोटे पर्वताखाली चिरडली. थोडक्यात रावण संकटात पडला. आज असे प्रसंग तुमच्या आमच्या जीवनातही येत आहेत. आज अनेक माणसे दुःखात आहेत, संकटात आहेत. वाईट वृत्तीचे आचरण केल्यामुळे, वाईट मार्गानं गेल्यामुळे अनेक दुःखे निर्माण होतात. आता यातून सुटायचं असेल, बाहेर पडायचं असेल तर काय उपाय? एकच उपाय म्हणजे देवाला शरण जाणे होय. त्या परमेश्वराशिवाय शरण जायला दुसरी तिसरी जागा या जगामध्ये नाही. रावण सुद्धा देवाला शरण गेला, हाका मारू लागला. आपणही देवाला आवडेल अशी भक्ती करूया. या दुर्गुणांपासून, दुर्विचारांपासून दूर राहून सद्गुण वाढवण्याचा प्रयत्न करूया. कीर्तन आपल्याला हे शिकवते. रावण म्हणतोय, शंभो मला वाचवा, माझी बोटे पर्वताखाली अडकली आहेत. रावणाची हाक शंकरांनी ऐकली आणि आपला पर्वताखाली जो पाय दाबला होता तो वर काढला. त्याबरोबर रावणाची अडकलेली सारे बोटे बाहेर आली आणि रावणाने भगवान शंकरांना वंदन केले, त्यांची क्षमा मागितली आणि एकरूप होऊन शिवस्तुती करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या रागामध्ये गाऊन रावण शिवस्तुती करू लागला. आज प्रचलित असलेल्या सर्व रागांमध्ये गाऊन भगवान शंकरांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न रावणाने केला होता. राग सहित रागिणीसी गायन करी सामवेदासी, श्री राग ही वसंताती, असे अनेक राग, अनेक वेगवेगळ्या रागांमध्ये गाऊन भगवान शंकरांना आळवण्याचा प्रयत्न रावण करतोय. पण शंकर काही प्रसन्न होत नाही. त्यानंतर रावणाने शिवतांडव असे सुंदर असे स्तोत्र रचले. भगवान शंकर त्या निमित्ताने तरी प्रसन्न होतील म्हणून. कसे होते स्तोत्र? बऱ्याच लोकांना आता माहितीच असेल. जटाटवी गलज्वल प्रवाह पालितस्थले गलेवलंब लंबितां भुजंग तुंग मालिकां डमट 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 निनाडवड्डमरवयं चकार चंड तांडवं तनोतु शिव शिवं जटाकटा हसंभ्रमं भ्रमन्निलिंप निर्झरी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी. 15 कडव्यांचं मोठं विस्तृत असं स्तोत्र आहे. अतिशय सुंदर रचना रावणानं केली आहे. तरीही काही भगवान प्रसन्न होत नाही. म्हणून मग रावणाने आपले एक मस्तक छाटले आणि ते भगवान शंकरांना अर्पण केले.
आणि ती रावणाची भक्ती, त्याचा भाव, त्याची आपल्यावरची श्रद्धा पाहून आता मात्र भगवान प्रसन्न झाले. म्हणाले, रावणा, काय पाहिजे तो वर माग, मी प्रसन्न आहे. रावण म्हणतोय, लक्ष्मी माझी दासी, कामधेनू माझ्या घरी, यम माझा आज्ञेकरी, सर्व काही माझ्याजवळ आहे, पण एकच इच्छा आहे प्रभो, आईचे व्रत आहे, नित्य तुमची पूजा करावी, पूजा घडावी, तुमची सेवा घडावी, आणि म्हणूनच कैलासासह तुम्ही लंकेमध्ये यावे, ही एकच इच्छा आहे. भगवान म्हणतात, अरे एवढंच आहे ना, मग मी तुला माझे आत्मलिंग देतो, ते घेऊन तू लंकेमध्ये जा, त्याची 3 त्रिकाळ पूजा कर, बेल वहा, रुद्राभिषेक कर, जी जी काही इच्छा प्रगट करशील ते सर्व काही मिळेल. आणि हे लिंग ज्याच्यापाशी आहे त्याला मृत्यूचे भय नाही, त्याला दोष नाही. हे लिंग असेल जयापाशी, मृत्यू नाही परियेसी, दर्शन मात्रे नित्य दोष, त्वरित जातील अवधारी. भगवान शंकरांकडून ते आत्मलिंग रावणाने घेतले आणि भगवान शंकर म्हणाले, रावणा, एक लक्षात ठेव, हे लिंग इथून लंकेमध्ये घेऊन जाईपर्यंत वाटेत कुठेही ठेवू नकोस. जर ते तू जमिनीवर ठेवलेस तर ते तिथेच घट्ट होणार. देवाचा निरोप घेतला आणि रावण लिंग घेऊन लंकेमध्ये जायला निघाला. आणि म्हणतोय कसा, माझ्यासारखा भाग्यवान मीच. रावणाला शंकरांचे आत्मलिंग प्राप्त झाले, ही वार्ता देवर्षी नारद मुनींना कळली आणि ते विचार करतायत की आत्ताच यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे. कारण रावणापाशी जर हे लिंग आहे तर त्याच्यापाशी सर्व सामर्थ्य येईल, देवत्व त्याच्याजवळ येईल आणि त्यामुळे धर्म, उत्सव, संस्कृती हे सर्व काही नष्ट होईल, मानवता, माणुसकी संपून जाईल, धर्म संकटात येईल. म्हणून देवर्षी नारद मुनींनी त्वरित देवेंद्राची भेट घेतली आणि म्हणाले, देवेंद्रा, निश्चिंत काय बसलायस? तिकडं भगवान शंकरांनी रावणाला आपले आत्मलिंग दिले आणि ते घेऊन तो आता लंकेमध्ये जायला निघालाय. आत्ताच आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर रावण देव होणार, समूळ नाश होणार. देवर्षी नारद मुनींनी सर्व देवांना एकत्रित केले, सर्व देव एकत्र झाले. श्रोते हो, देव सुद्धा एकत्र होतात, पण आज देवाचे भक्त म्हणविणारे मात्र एकत्र यायला तयार नाही. देवांनी हे आम्हाला दाखवून दिलंय की एकीचं बळ किती मोठं आहे. हा आदर्श आपणही घेऊया आणि आपल्यातली एकी, एकता, मानवता, बंधुप्रेम वाढवूया. असो, सर्व देव एकत्रित आले, ब्रह्मा विष्णू सहित शंकरांकडे गेले आणि शंकरांना म्हणताय, म्हणे महादेवा काय असे केले, म्हणे महादेवा काय असे केले, त्या असुराचे लिंग तुम्ही दिधले, त्या असुराचे लिंग तुम्ही दिधले, हे देवादिदेवा महादेवा, तुम्ही काय केले? आपले आत्मलिंग त्या रावणाला दिलेत. आता पुढे काय होणार माहितीये का? तो रावण देव होणार. भगवान म्हणतायत, मी त्याच्या भक्तीवर भुलून गेलो, त्याची माझ्यावरची असलेली श्रद्धा, भाव, यामुळे मी मोहून गेलो, त्याची भक्ती पाहिली आणि माझे आत्मलिंग त्याला देऊन टाकले. भगवान विष्णू म्हणतायत, आत्ताच काहीतरी उपाय केला पाहिजे यावर, नाहीतर तो रावण देव होईल, समूळ नाश करेल. म्हणून
भगवान विष्णूंनी नारदांना सांगितले की तुम्ही 4 गजाली सांगा आणि रावणाला थोडा वेळ अडकून ठेवा. आणि भगवान महाविष्णूंनी सूर्याआड सुदर्शन चक्र सोडले. सर्व देव एकत्रित आले आणि आता सर्वांनी मिळून संकट हरण करणारी देवता म्हणजे मंगलमूर्ती होय त्या गणरायाला सर्वांनी विनविले, विनंती केली आणि सर्व कल्पना दिली. लिंग हातात आल्यावर ते जमिनीवर ठेवण्यास सांगितले. सूर्याआड सुदर्शन चक्र सोडल्यामुळे संध्याकाळ झाल्यासारखा भास होत होता. नारद मुनींनी आपले काम केले. 4 गोष्टी सांगून रावणाला अडकवून ठेवले. रावण पुढे जायला निघाला आणि इकडे तू सुख करता तू दुःख हरता असे ते गणराय मंगलमूर्ती सर्वांवर आलेलं हे संकट दूर करण्याकरता गणपतीने ब्रह्मचारी बटूचा वेश घेतला. गाई गुरांना राखण्याचे काम हाती घेतले आणि रावण ज्या वाटेने ज्या दिशेने लंकेमध्ये जायला निघाला होता त्याच वाटेने बरोबर रावणाला दिसेल अशा जागी येऊन उभा राहिला. संध्याकाळ झाल्यामुळे रावणाला तर संध्या करायची होती. रावण निघालाय वाटेने खरा, पण संध्याकाळ झाल्यामुळे संध्या काही चुकवणारा नव्हता. संध्या तर करायची आहे, पण लिंग कोणापाशी देणार? चौफेर दृष्टीने रावण सर्वत्र बघतोय. बराच वेळ पुढं गेला आणि बरोबर त्याला ब्रह्मचारी बटू वेशातील गणपती दिसला. आनंद झाला रावणाला. बटू जवळ आला आणि रावण म्हणतोय, बाळा हे बटू, हे लिंग आहे ना, हे थोडा वेळ पकड. मी बघ असा जातो आणि लगेच संध्या करून येतो. थोडा वेळ फक्त तू हे लिंग पकड. बटू म्हणतो, नाही 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 नाही, हे लिंग फार जड वाटतंय हो, माझ्याकडे होणार नाही, मी काय ते धरणार नाही. रावणाने खूपच आग्रह केला, बक्षीस देतो म्हणून सांगितलं आणि शेवटी हा बटू तयार झाला. बरं म्हणाला, मी लिंग धरेन, पण बघा माझी एक अट आहे, मी तुम्हाला 3 हाका मारीन. मला हे लिंग जड वाटू लागल्यावर मी तुम्हाला 3 हाका मारीन. तुम्ही आलात तर ठीक आहे, नाही तर हे लिंग मी जमिनीवर ठेवून देईन. नको नको नको, मी त्याआधीच येईन, फक्त थोडा वेळ तू बाळा हे लिंग पकड. रावणाने शिवाचे आत्मलिंग या ब्रह्मचारी बटूच्या म्हणजेच गणपतीच्या हाती सोपविले आणि आपण काही अंतरावर संध्या करण्यास निघून गेला. भगवान शंकरांचे आत्मलिंग आता गणपतीच्या हाती आले होते. सर्व देव आकाशामध्ये गणपतीची करामत बघण्यास जमले होते. काही अंतरावर रावण संध्या करू लागला. ओम केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः. संध्या सुरू झाली आणि रावण अर्घ्य देत होता. एवढ्यात गणपतीने पहिली हाक मारली, रावणा ये, रावणा ये. रावण खुणेने सांगतोय येतो येतो, पण रावण काही येत नाही. अशाच पुढील 2 हाका गणपतीने मारल्या आणि भगवान महाविष्णूंचे स्मरण केले आणि ते शिवाचे अद्वितीय असे आत्मलिंग तिथेच जमिनीवर ठेवून दिले. श्री विष्णू ते स्मरोनी लिंग ठेविले स्थापोनी. संतोष जाहला गगनी पुष्पे वशती सुरवर. सर्वांना अतिशय आनंद झाला. सर्व देवांनी आसमंतामधून पुष्पवृष्टी या शिवलिंगावर केली आणि एवढ्यात रावण संध्या आटपून आला आणि बघतो तर लिंग जमिनीवर ठेवलेले पाहून त्याची तळपायाची आग मस्तकाला भिनली. त्या बटूला त्यांनी बाजूला ढकलून दिले आणि ते लिंग उचलण्याचा प्रयत्न करू लागला. श्रोते हो, भूमीसह लिंग हलू लागले पण वर काही येईना. महाबळी ठरला. सर्व प्रयत्न फुकट गेले. ते लिंग तिथेच घट्ट झाले. रावणाने ते पिरघळून ओढण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्या लिंगाला गायीच्या कानासारखा आकार
तिथे निर्माण झाला आणि गोकर्ण महाबळेश्वर असे शिवाचे अद्वितीय असे स्थान तिथे निर्माण झाले. रावणाची भक्ती श्रेष्ठ होती आणि भक्तीतूनच भक्तांमुळेच ही मंदिरे निर्माण होत असतात. म्हणून आपण सुद्धा देवाची निस्सीम भक्ती करूया. परमभाग्याने लाभलेला हा मनुष्य जन्म सार्थकी लावण्यासाठी सत्कार्य करूया, पुण्य परोपकार करूया, एकमेकांना मदत करूया. जनसेवा, देशसेवा, समाजसेवा करून पुण्य जोडून त्याच जोडीने देवाची भक्ती करून हा जन्म सार्थकी लावूया. मूळ पद्यात पद्यकार तेच सांगतात. पुंडलिक वरदे हर विठ्ठल नमः पार्वती पते हर हर